कसा वाटला तुला वरती जाऊन? कसा काय तो वासरूवाला धावत अंगावर मला हे बघ अजून धाक धूक चालली अजून काळजात. हे बघा पाय जर सरले असते ना. हे बघा इथंच आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मराठी व्हिडिओवरती. आत्ता मी चाललोय चिपळूणला आणि चिपळूणला चाललोय कुठे माहिती आहे, एक हिडन स्पॉट म्हणून आहे, स्वामी समर्थांचा मठ आहे. तर मठामध्ये चाललोय. माझ्यासोबत आहे आर्यन आणि रामे आहे. आर्यनला जायचं होतं कॉलेजला, पण आज कॉलेजला सुट्टी मारला नाही. आता आम्ही निघालोय चिपळूणला. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. हे आमचं कोसरे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. साईडने चारी साईडने डोंगर आहेत मस्त, आणि मध्येच आमचं ग्रामदेवतेचं मंदिर. काजू आकार तऱ्हेने आम्हाला पत्ता सापडत नाही. आता आम्ही आहोत बायपासला आणि करेक्ट तो लोकेशन माहीत नाही कुठे आहे तो, म्हणजे मुंबई गोवा हायवेमधून कुठेतरी आतमध्ये आहे, ओझरवाडीमध्ये. तर आम्ही इथे सर्च करतोय मोबाईलवरती, पण मोबाईलवरती येत नाही आहे. रामे आता त्याच्या पोरग्याला खेळणी घेते. बघा इथं हे सुद्धा घेण्यासाठी थांबलाय. एकदा सुद्धा 2-2 कामं. आणि आर्यनला जायचं होता 1 वाजता घरी. भाऊचे 1 आता इथंच वाजणार आहे. रस्ता शोधत जायचं आपल्याला. मित्रांनो आपल्याला पत्ता सापडलेला आहे आणि आता आम्ही निघालोय. हॅलो, कॉलेजचा मित्र भेटला इथं. त्याने सांगितलं नाही, बोल काहीतरी. काय असं काय मॅपपेक्षा भेंडी हे सोपं झालं की असं मॅपमध्ये एकदम फिरून दाखवत होते. मी कुठे मठात चाललो. मठात लाईफ केअर हॉस्पिटलच्या इकडून आता मुंबई गोवा हायवे लागेल ना, दम मारता बाहेर तिथून सोपं आहे. इथे लाईफ केअर हॉस्पिटल आहे. हे बघा इकडे लाईफ केअर हॉस्पिटल आहे. चाललंय. ये बाबा तुझा आवाज येतो मोबाईलमध्ये. लाईफ केअर काय आहे? इथून आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. तिथून नंतर मग ओझरवाडी म्हणून येईल. ओझरवाडी इथून आतमध्ये कच्चा रस्ता आहे असा मित्राने सांगितलं आहे. त्याप्रमाणे आपण चाललोय. बघूया. मॅपमध्ये ते एकदम फिरून दाखवत होता. हे आपल्याला डायरेक्ट शॉर्टकट झालं. शॉर्टकट नाही, शॉर्टकटच झालं. हे बघा इकडे गुरं चरतायत मस्त. ही काही सोनकी आहे? सोनकी नाही आता ही कोणती फुलं आहेत रे मित्रांनो? ही फुलं कोणती आहेत ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोनकी तर नाही आहे. तर फायनली मित्रांनो आपण आता मुंबई गोवा हायवेला आहोत.
इथून आपल्याला सांगू तुला इथून कुठेतरी वरती जायचं बोललं डीबीच्या कॉलेजच्या मागे ना. फायनली मित्रांनो आपण लोकेशनवरती पोहोचलेला आहे. शोधत शोधत आलो पण भेटला आपल्याला फायनली. हे बघा इथे एक मस्त झरणा. हा एक नंबर. इकडे झरणा सुद्धा वॉटरफॉल. मित्रांनो लोकेशनवरती पोहोचलेला आहे पण नक्की जायचं आहे कुठून ते नाही माहीत आहे. या साईडला सुद्धा एक वाट आहे आणि तिकडं सुद्धा एक वाट आहे. तिथून वरती पाकाडीन तो आर्यन बसला आहे ना तिथून सुद्धा एक वाट आहे वरती जायला. आता कुठल्या साईडला जायचं ते नाही माहीत. चल ह्या साईडनी जाऊया. माझ्या मते ह्या साईडनीच असेल कारण ह्या साईडला जास्त आहे ना वाट अशी मळलेली आहे. पर्याचं झुळझुळ पाणी जातंय कुठं काय माहित. डायरेक्ट शिव नदीला. काय पण बोला झरणा मस्त आहे. वॉटरफॉल वॉटरफॉल. इकडे काहीतरी त्यांचं देवाचं आहे. तर चला मित्र हो आता आपण पुन्हा इथून ह्या वाटेने जायचं आहे आपल्याला. आता इथून वरती किती चालायचं आहे काय माहित नाही. बघूया. डोंगर चढायचे वरती. काय काय पण बोलत बसते. हे बा इथं नाक्या बिक्या लावलेली आहेत. जाऊया चल ट्राय करूया. मित्रांनी इकडून नखं बिकं लावलेली आहेत. हे बघ ही कुत्र्यांची असतील रे मित्रांनो. हे बघा आम्ही आलोय जंगल सफार करायला. स्वामी समर्थांच्या मठात चाललोय आणि इथे जरा काहीतरी वेगळंच बघायला भेटतंय. बोलत नाही मला माहिती असतं काय बोलत. सरळ वरती जायचं आहे. साईडने जसा झरणा गेलाय वरपर्यंत आणि गुरांचे पाय सुद्धा आहेत. म्हणजे इकडं आम्ही सुद्धा एक व्हिडिओ बघून इकडे आलेला आहे जे हिडन स्पॉट म्हणून सांगितलं गेलं आहे. त्यासाठी आलो इकडे. बघूया आता. मित्रांनो मेन गोष्ट म्हणजे इकडं सरसडीत आहे. वाव हे बघा इकडं पूर्ण इकडून सर्व नजारा बघा भारी दिसतोय. अजून आपल्याला वरती खूप जायचं आहे. चला माहित नाही अजून किती वरती आहे. थोडं मित्राच्या घरी गेलेलो तिथे आपला खूप टाइम गेला. थोड्याशा गप्पा गोष्टी चालू होत्या त्याच्यामुळे आपल्याला तिकडे 11:30 वाजले. तिथं वेगवेगळ्या गोष्टी रंगल्या भारी. मित्रांच्या म्हणजे असा मित्रांची जेव्हा गोष्टी रंगतात तेव्हा मग लयच मजा येते. बघा मित्रांनो आमच्यासोबत एक खतरनाक सीन झालाय. तो जो वरती वासरू आहे त्याने आमची वरती जी पाठलाग धरला नाही ती पुन्हा आम्ही इथे बघा खालती आलोय. आर्यांनी राम्या तिकडे खालती आहे आणि मी इथे थांबलोय. जाम बेकार सीन झालाय.
मित्रांनो मी सुद्धा वाट चुकलोय. मगाशी आपण तिकडून वरतून गेलो होतो, असा तिकडून वरतून, आता मी इथे खालपर्यंत आलोय. लय बेकार. आर्यन वगैरे तिकडे खालती गेलेत. हा जो वासरू आहे तो वरती एकटाच चरत होता. आम्हाला बघितला ना तसा आमची पाठलाग धरायला लागला आणि खालपर्यंत आम्हाला घेऊन आलाय तो. आणि राम्या आणि आर्यन तिकडे खालती गेलेत. मी अजून इकडे वरतीच आहे. तो वासरू अजून पण खाली यायला बघतोय. बहुतेक आपल्याला वरती काय जायला भेटणार नाही, कारण ती एकच वाट आहे अशी वरती जायची. ही जी वाट आहे ना ती अशी एकच वाट आहे वरती जायला. आम्ही पहिला त्या साईडून गेलेलो, पण आता उतरताना आम्हाला एवढं आम्ही पळत आलो ना खालती, आम्हाला समजलंच नाही आम्ही कुठे चाललो आहे ते. तो अजून पण ते बघा मातीमध्ये इसका नाही काढतोय तो. लय बेकार सीन झालाय. आता वरती जायची काही इच्छा नाही आमची आणि जाऊ पण नाही शकत, कारण तो वरतीच आहे. तो बघा तो अजून सुद्धा इसकाना काढून दाखवतोय. कसा वाटला तुला वरती जाऊन? कसा काय तो वासरू आला धावत अंगावर. मला हे बघ अजून धाक धूक चालली अजून काळजात. हे बघा पाय जर सरले असते ना, हे बघा इथंच आहे. पाय तर आमचे सरतच होते. भेंडी एवढे पाय सरत होते ना, जाम बेकार. मी कुठे गेलेलो माहितीये, हा जो पाईप आहे ना त्याच्या मागे वरती गेलेलो. आर्यन इकडून आला आणि राम्या तिकडून वरतून आला. आम्ही जाताना इकडून गेलो एकदम स्ट्रेट वरती. येताना जी वाट भेटते तिथून ज्या वाटेला धावता येईल त्या वाटेने धावत आले खाली. एवढा बेकार. आणि पाय तर असे सटकत होते ना, जाम बेकार. तो बघा तो अजून पण तिथं मस्ती, त्याच्या बुडात लय मस्ती आहे. मित्रांनो ते वरती काय जाऊन देत नाही. घाम बघा किती फुटलाय. भेंडी एवढा धावत आलेला आहे वरून. तर आता आपण नारायण तलावरती जाऊया. काय आता तिकडे टाइमपास करायला लागणार आहे. तसं पण इकडे भेंडी टाइमपासच झाला. इथं अजून किती वरती आहे काय माहीत नाही. वरती तर जाऊनच देत नाही. मित्रांनो आम्ही परत मार्केटमध्ये जातो. अरे आम्ही मेला. अरे स्पीड ब्रेकर जाम बेकार सीन झाला भाई. आर्यनची तर जाम फाटली आहे. रामेची पण फाटली होती. माझी फाटली नव्हती, पण सीन काय मला वरती तर जायचं होता. पण आता भेंडी काय बोलणार यार. पण तो भेंडी असं येत होता ना, बघत येत होता ना, मध्येच धावत. हा एकदम हा राव्या कुठं गायब झाला ते तर समजलंच नाही. आम्ही तर दोघं भेंडी कशी पण धावत येत होतो. मित्रांनो नारायण तलावाजवळ आलेला आहे. आता सीन काय, तो नारायण तलाव पण बंद आहे. नशीबच फुटका आहे. चला राम्या सकाळपासून फिरतोय ना आमच्यासोबत, तर काय करणार. अजूनपर्यंत कधी बंद भेटला नव्हता, पण आता काहीतरी 4 वाजता खोलेला. इकडं मासेमारी चालू आहे, म्हणजे गाळाने मासे पकडत आहेत बघा. पालू त्यांच्याकडे पिशवी सुद्धा आहे ती बघा. पिशवीमध्ये तर भरले. गळ टाकते लगेच काढताय, टाकते लगेच काढताय. तर मित्रांनो आपला काम झालेलं आहे. काम म्हणजे काय काम नव्हतं, आपला चिपळूणला एक छोटं काम होतं ते झालेलं आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला मठात जायचं होतं, ते काय जायला भेटलं नाही. त्या वासरामुळे अर्ध्यापर्यंत गेलेलो, पण त्याने पाठलाग धरला आणि त्या आम्ही वरती पुन्हा गेलोच नाही. परत खालती आलो रिटर्न. जाम बेकार वासरू होता ते.
तर आता आम्ही चाललोय घरी. घरी म्हणजे हे लोक चाललेत घरी, मी चाललोय मुंबईला. आपली संध्याकाळची 5ची ट्रेन आहे. तर चला मग निघूया. आर्यन गेलाय कोमात. आता शिव नदीवरचा वडापाव खोललेला आहे. थोडं काहीतरी थंड पिऊया आणि विश्रांती घेण्याची वेळ झालेली आहे आपली. चला मग मंडळी, तर बघत आपल्याला स्टेशनला जायचं आहे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.